नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर माझी आज व्हिडिओला सुरुवात देवपूजेपासूनच झालेली आहे. तर म्हटलं चला सकाळ सकाळी लवकर देवपूजा करून घेऊ. कारण आज लवकर उठले होते, जेवण वगैरे जरा लवकरच बनवलं आणि नंतर मग देवपूजेला बसलेले. तर मी वांग्याची भाजी आणि चपाती, भात, वरण असं सकाळी सगळं जेवण बनवलं. आता थोडं नंतर एक भाजी बनवायची आहे, म्हटलं चला आता देवपूजा करून नंतर बनवू आपण. तर आज मंदिर वगैरे स्वच्छ पुसून घेतलं आणि देवपूजा करून घेते आता मस्तपैकी. कारण देवपूजा झाल्याशिवाय आपणाला अखंड दिवस काही व्यवस्थित जात नाही. आपल्या देवाऱ्यामध्ये दिवा वगैरे असला बघितलं तर आपणाला खूप छान वाटत असतं. पण देवपूजा करायची म्हणले ना, चांगला अखंड एक तासभर जातो निवांत असं देवपूजा करायची म्हटलं तर. गडबड करायची म्हणले गडबड देवपूजा व्यवस्थित होत नाही. देवपूजा वगैरे करायची नंतर जप वगैरे करायचं म्हणलं ना, मग एक तास जातोच. तर अशा प्रकारे चाललं आहे माझा देवपूजा करायची. आणि थंडी पण खूप आहे बरं का. तुमच्याकडे थंडी आहे का नाही नक्कीच सांगा. आमच्याकडे तर थंडी आहे भरपूर. आणि मग असं थोडं थोडं काम करत आपला असा दिवस निघून जातो. नंतर दळपं वगैरे करायचे आहेत. आणि परवा दिवशी हळद काढून ठेवलेले आहे ना, तर 2 दिवस मी काय केलं, जमिनीतून काढल्यानंतर थोडं त्याचं लोणचं बनवलं आणि थोडे ठेवले जरा सुकायला उन्हात टाकलेत. आता मी ते शिजवून घेणार आहे कुकरमध्ये आणि नंतर मग उन्हामध्ये पसरणार आहे. कारण त्याला वाळायला खूप दिवस लागतात, चांगले 5-7 दिवस तरी वाळायला लागतात. आणि हे कसं वातावरण कोही असतं म्हणजे असं एकदम कडक ऊन पण नाही, हिवाळा असल्यामुळं नरमच ऊन असतं, त्यामुळं वाळायला वेळ लागतो आहे. वाळवून ठेवायचं म्हणजे नंतर कधी पण आपणाला डंकातून कुटून वगैरे आणलं तर आपलं हळद वगैरे छान बनते. केमिकल वगैरे नसतं, काय नसतं, घरात वापरायला छान असते. आणि आपण बाहेरनं आणतो ते प्युअर आपणाला म्हणजे ही येत नाही, हळद येतच नाही. तर आणि त्यातलं थोडं बी पण ठेवलं आहे बरं का लावण्यासाठी. तर आता म्हणजे पूर्ण आता बऱ्यापैकी देवपूजा झालेलीच आहे, बघू शकताय. आता जप वगैरे करते आणि मग दुसऱ्या कामाला. आणि मी काय केलं माहिती आहे का, गेल्या वर्षाची जी हळकुंड असतात ना, ती राखत घालून ठेवलेली होती, तर ती पण आता बाहेर काढणार आहे. म्हणजे धुवून वगैरे स्वच्छ करून त्याचे पण आपल्याला हळकुंड बनवायचे आहेत. डांकामध्ये बनवून आणायचं, नाहीतर मिक्सरमध्ये झालं तरी मिक्सरमध्ये करायचं. तर मी घरात जर केलं तर मी शेअर करीनच, पण टांकातून आणलं तर मग जरा वेळच लागणार. त्यात आणि थोडे म्हणजे विकत हळकुंड आणून नंतर ते बारीक करून आणले पाहिजे. नाही डंकामध्ये नाहीच म्हटलं तर थोडी हळकुंड आपणाला कोण चिचून देणार नाहीत हळद बनवून. तर बघा कशी मस्त अशी देवपूजा झाली. आणि आपण कुठून बाहेरून जरी आलो, कुठनं जरी आलो, तर आपलं मंदिरावर जर आपलं लक्ष गेलं तर आपणाला कसं छान वाटत असते. तर आज माझा आहे रविवार, म्हटलं चला आज सकाळ सकाळी एक केळ आणि मी काय केलं माहिती आहे का, परवाशी बाजारातनं येताना 2 पपई आणल्या होत्या. तर काल एक खाल्लेली होती आणि एक ठेवलेली आहे, तर मी आता अशी चिरून घेतली. तर एक केळ आणि पपई आता खाणार, म्हणजे आता नंतर काय खिचडी वगैरे खायची आपणाला काही गरज नाही. संध्याकाळपर्यंत मग असं निवांत. तर मग अर्धी घेतली कापून आणि अर्धी ठेवलेली आहे तशी. तर आता माझं काय, मी बाजारातून पावटा आणलेला सोलून ठेवलेला आहे. तर म्हटलं चला सुक्की भाजी करू थोडीशी. तर मी आज काय केलं माहिती आहे का, आज भाकरी बनवल्या, चपात्या बनवल्या आणि रात्रीच्या चपात्या बनवल्या ना शिल्लक आहेत, त्यामुळे अशा मस्त भाकरी बनवल्यात, बघू शकते छानपैकी अशा. आणि वांग्याची भाजी बनवली, म्हणजे डबे वगैरे देऊन एवढे राहिलेले. पण आता मी काय करणार आहे, पावट्याचं बिये जे
तर आता इथं पावटा मी गॅसवर शिजायला टाकला आहे आणि बघितलं तर हळकुंड पण आपली छानपैकी शिजले आहेत. मी देवपूजा होतोवर माझे हळकुंड पूर्ण शिजून निघलेले आहेत. तर आता त्यातलं पाणी वगैरे काढून मी आता असं उन्हात पसरून ठेवते हळकुंड, म्हणजे जेणेकरून छानपैकी ते पाणी पण म्हणजे असं शोषून घेतं कापड आणि आपले हळकुंड पण छान वाळून जातात. असे एकदम पातळ पसरावे लागतात, म्हणजे चांगलं ऊन लागलं ना तर ते वाळतात मग. आणि थोडीच आहे ते वाळून किती थोडीच होणार, पण तेवढेच आपणाला घरगुती हळकुंड कुठल्या पण उपयोगाला म्हणजे देवपूजेला वगैरे असं येतात, उपयोगाला लागतात. तर आता मी त्याची पावट्याची सुकी भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी मला टमाटर लागणार होते. परत आमच्या दारातल्या झाडाला 2-3 टमाटर पिकलेले होते. तर म्हटलं चला आता तोडून घेऊ आणि त्याची मस्त अशी भाजी बनवू. तर कांदा, कोथिंबीर, टमाटर हे सगळं मी चिरून घेतलं. तर आता एवढी भाजी बनवून घेते. तर अशी छान पावट्याची भाजी खूप छान होते. अशी बनवून बघा, मस्तच लागते. पातळ बनवण्यापेक्षा सुकी बनवलेली छान वाटते. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जावा. व्हिडिओ बघताय त्याबद्दल पण आभारी आहे. तर चला आता आपलं जेवण वगैरे पूर्ण झाले. आता माझा तर काय उपवास आहे, तर अमृता आणि आका दोघांना जेवायला वाढायचं ना. आपल्या हळदीचं लोणचं अशा प्रकारे छान झालेलं आहे.